धर्मराजांचे 3 प्रश्न. कोण पुन्हा पुन्हा मरतो? जगात खरे सख्खे कोण आहेत? दुःखी होण्याचे सर्वात मोठे कारण कोणते आहे? तर ते प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धर्मराजांनी हे प्रश्न युधिष्ठिरांना विचारले होते. ही कथा त्यावेळची आहे जेव्हा द्रौपदीसह 5 पांडव हिमालय पर्वतावर गेले होते आणि एक एक करून सर्व पांडवांनी आपल्या देहाचा त्याग केला होता. द्रौपदीने सर्वप्रथम आपल्या शरीराचा त्याग केला होता. असे म्हटले जाते की जेव्हा 5 पांडव चालले होते तेव्हा द्रौपदी वाटेत बेशुद्ध होऊन खाली पडली होती. काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून भीमाने विचारले, भाऊ, आपल्यापैकी एक जण पडल्यासारखे वाटते. मला एक क्षण थांबू द्या, कोण पडले ते पाहतो. पाहिल्यावर कळले की त्याची लाडकी द्रौपदी पडली होती. धर्मराज म्हणाले, भीमा, जो पडेल त्याला पडू दे. द्रौपदीशी आपले नाते इतकेच मर्यादित होते. मागे वळून पाहू नको. जगात कोणीही नातेवाईक आपल्यासोबत येत नाहीत आणि या धार्मिक मार्गावर माणसाला एकटेच चालावे लागते. भीमाने भावाला विचारले, द्रौपदी आपली आहे. तिच्या सुखासाठी आपण काय काम केले नाही? लाखो लोकांशी युद्ध केले, मग तिची वेदना तुम्हाला का दिसत नाही? तेव्हा धर्मराज म्हणाले, हे भीम, माणसांचा अंत त्याला त्याच्या सर्व पापांची आठवण करून देतो. द्रौपदीने आपल्या 5 जणांमध्ये नेहमीच भेदभाव केला होता. ती तिच्या 5 पतींमध्ये कधीच समानतेने राहिली नाही. आम्हा 5 जणांपैकी अर्जुनवर तिचे सर्वात जास्त प्रेम होते. या पापामुळेच ती पडली आहे. द्रौपदीला तिथे सोडून पांडव पुढे सरसावले. दुसऱ्यांदा पडल्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. यावेळी सहदेवजी पडले होते. भीमने विचारले, सहदेव बंधू, आमचा धाकटा भाऊ पडला आहे. थोडा वेळ थांबा, मी त्याला आधार देतो आणि उचलतो. युधिष्ठिर म्हणाला, भीमा, मी म्हणालो नाही आता आपले कोणीही नातेवाईक नाहीत. धर्माच्या मार्गात कोणी कोणाचा आधार बनत नाही. सहदेवला त्याच्या बुद्धिमत्तेचा खूप अभिमान होता. आता त्याच बुद्धीची मदत घे. असे म्हणत ते सहदेवला सोडून पुढे निघाला. काही अंतर चालल्यानंतर नकुलही खाली पडला. भीमाने विचारले, धर्मराजने सांगितले की नकुलला त्याच्या रूपाचा खूप अभिमान होता. तो म्हणायचा की देवाने मला खूप सुंदर रूप दिले आहे. पण आज नकुलच्या रूपानेही मृत्यूला कवटाळले हे सिद्ध झाले आहे. त्यांनी नकुललाही सोडून पुढे कूच केली. काही अंतर गेल्यावर अर्जुनचा पाय घसरला आणि तो जोरात खाली पडला. जेव्हा भीमाला अर्जुनच्या गुणाबद्दल जाणून घ्यायचे होते तेव्हा धर्मराजने सांगितले की अर्जुनला स्वतःचा खूप अभिमान होता. तो नेहमी म्हणत असे की तो एकट्याने एका दिवसात संपूर्ण जग जिंकू शकतो. पण त्याला महाभारत युद्ध जिंकायला 18 दिवस लागले. तुला तुझ्या ज्ञानाचा खूप अभिमान आहे. मग या परिस्थितीत लढून आणि जिंकून दाखव. अशा प्रकारे अर्जुनला देखील तिथे सोडलं गेले. थोडे पुढे गेल्यावर भीमसेनही खाली पडला. भीमसेन ओरडला आणि म्हणाला, भाऊ, मला माहीत आहे की तू मला परतही पाहणार नाही, पण निघताना माझ्या चुका सांग. तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की तुझा दोष हा आहे की तू खूप जेवायचा आणि कधी उपवास केला नाहीस. देव एकदा खातात, माणसं 2दा खातात, दानव 3 वेळा खातात, कुत्रे 4 किंवा त्याहूनही अधिक खातात. भीम खूप खादाड होता, भोजनाचा भक्त होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा आणि शक्तीचा खूप अभिमान होता. त्यामुळे भीमाचे हे दुर्दैव घडले. भीमानेही आपले शरीर सोडले. आता शेवटी धर्मराज आणि एक कुत्रा उरला. बाकी सगळे एक एक करून निघून गेले. शेवट आल्यावर प्रत्येक जण अशा प्रकारे आपल्याला सोडून जातो. फक्त धर्म तुम्हाला सोडत नाही. जो कुत्रा धर्मराज सोबत होता त्याचे आयुष्यभर केलेली सत्कृत्ये धर्मश्वानाच्या रूपाने त्याच्यासोबत फिरत होती. ज्याप्रमाणे परदेशात राहणाऱ्या माणसांचा ज्ञान हा मित्र असतो, घरात राहणाऱ्या व्यक्तीचा मित्र म्हणजे ती महिला. ज्याप्रमाणे औषध हा रुग्णांचा मित्र असतो, तसेच मरणाऱ्यांचा मित्र धर्म आहे. धर्मापेक्षा मोठा कोणीही नातेवाईक नाही, जो तुम्हाला घेतल्यानंतरही सोडत नाही. बाकी सर्व नातेवाईक तुम्हाला सोडून जातात. धर्मराज त्या कुत्रासह हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला. आजूबाजूचा बर्फ होता. तो आपल्या कुत्र्यासह पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर होता. डोंगराच्या माथ्यावर उभे असताना स्वर्गातून एक विमान आले आणि उतरले आणि विमानात बसलेला देवदूत म्हणाला, चला महाराज, विमानात बसा. हे स्वर्गीय विमान तुम्हाला न्यायला आले आहे. देवदूतांचे म्हणणे ऐकून धर्मराज म्हणाले, जेव्हा माझा हा कुत्रा माझ्याबरोबर येईल तेव्हाच मी स्वर्गात जाईन.
प्रथम तुम्ही कुत्र्याला विमानात बसवा. देवदूतांनी उत्तर दिले की हा कुत्रा स्वर्गात जाऊ शकत नाही. तुम्ही विमानात बसा. विमान तुमच्यासाठीच आले आहे. धर्मराज म्हणाले, देवदूत, कुत्र्याशिवाय मला स्वर्गात जायचे नाही. एकामागून एक माझे नातेवाईक मला सोडून गेले, पण या कुत्र्याने मला अद्याप सोडले नाही. आणि धर्मानुसार नातेवाईक तोच आहे जो तुम्हाला शेवटपर्यंत सोडत नाही. देवदूत म्हणाले, हे राजा, सत्पुरुषांना स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे. हा कुत्रा, त्याच्यात पुण्य नाही, तो स्वर्गात कसा जाऊ शकेल? त्याचवेळी धर्मराजाने आपले अर्धे पुण्य फळ कुत्र्याला दान केले. त्याने पुण्य बहाल करताच कुत्र्यांचे रूपांतर सद्रूप झाले. कुत्र्याने धर्मराजांना 3 प्रश्न विचारले. हे पुत्र, माझा पहिला प्रश्न हा आहे की जगात खरा सख्खा कोण आहे? दुसरा प्रश्न असा आहे की कोण पुन्हा पुन्हा मरतो? आणि तिसरा प्रश्न म्हणजे दुःखी होण्याचे सर्वात मोठे कारण काय? तेव्हा धर्मराज उत्तर देतो, अरे जगात सख्खा धर्म आहे जो वासनांनी वेढलेला राहतो. तो पुन्हा पुन्हा मरत राहतो. जो वासनांपासून मुक्त झाला आहे तो सुखी आहे आणि पूर्ण शांती प्राप्त करतो. निरर्थक आणि अंतरहीन इच्छांमुळे अनेक वेळा आपण अनावश्यक चिंता आणि तणावाने बेधून जातो. तर इच्छांचा त्याग करून आपण त्यांच्यापासून सहज मुक्त होऊ शकतो. या संदर्भात मी तुम्हाला एक दशम सांगतो. एक खूप श्रीमंत व्यापारी होता. त्याच्याकडे खूप पैसा होता. त्याचा व्यवसायही चांगला चालला होता. त्याच्याकडे पुष्कळ पैसा होता आणि तुम्हाला माहीत आहे की जशी संपत्ती वाढते तसा तणावही वाढतो. एके दिवशी व्यापारी आपल्या घरात अस्वस्थ अवस्थेत बसलेला होता. त्याला झोप येत होती. त्याच्या मनात शांतता नव्हती. खूप अस्वस्थ होती. पत्नीने पतीला अस्वस्थ पाहिले म्हणून विचारलं, तुम्हाला काय झालं? आज झोप येत नाही का? तुम्ही कोणत्या काळजीत बुडून गेला आहात? पत्नीने वारंवार विचारूनही त्याने काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी त्याची तशीच अवस्था झाली होती. तेव्हा पत्नीने आग्रह धरला आणि विचारले की तुम्हाला कशाची चिंता आहे? ते सांगावे लागेल. तेव्हा व्यापारी म्हणाला, मला कशाची चिंता आहे ते विचारू नको. तुम्ही ऐकाल तर तुमचीही माझ्यासारखीच अवस्था होईल. पण बायकोने आग्रह धरला आणि विचारले की तुम्हाला कशाची काळजी आहे ते सांगावेच लागेल. बायकोच्या आग्रहामुळे तो म्हणाला, एके दिवशी माझ्या मनात आले की माझी सर्व कामे थांबली तर आपली काय अवस्था होईल. मग मी हिशोब केला की आज जर आपला व्यवसाय बंद झाला तर आपल्याकडे 9 पिढ्या आरामात खाऊ शकतील इतके पैसे आहेत. पण त्यानंतरच्या पिढ्यांचं काय होणार? मला काळजी वाटते की 9 पिढ्यानंतर आपली मुलं काय खातील, त्यांचं घर कसं चालेल, हा विचार करून मला खूप काळजी वाटते आहे. व्यावसायिकाचे म्हणणे ऐकून पत्नी हसली. बायको खूप हुशार होती. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आत्ता काळजी करू नका. उद्या आपण एका साधूकडे जाऊ, त्याला आपल्या समस्येवर उपाय विचारू. आता झोपा. बायकोचं ऐकून कसं तरी तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते साधूकडे निघाले तेव्हा बायकोने साधूला देण्यासाठी काही धान्य, काही फळे आणि काही प्रसाद सोबत घेतला. हे बघून नवऱ्याने विचारले, हे सगळं का घेत आहेस? मी कालच्या हिशोबात हे सर्व जोडलेलंही नाही. बायको म्हणाली, हरकत नाही, रोज कुठे जातो आपण साधूकडे, ही फक्त आजची गोष्ट आहे. व्यावसायिकाने पत्नीशी सहमती दर्शवली. आता दोघेही साधूच्या आश्रमात पोहोचले. जेव्हा व्यापाऱ्याच्या पत्नीला तिने भेट म्हणून घेतलेला सर्व प्रसाद साधूला द्यायचा होता तेव्हा साधूने तिला थांबवले आणि शिष्यांना म्हणाले, आज जा आणि पहा की घरात किती अन्न शिल्लक आहे. शिष्याने आत जाऊन पाहिले. म्हणाला, आज रात्रीपर्यंत सर्व काही आहे, उद्या सकाळीसाठी काहीच नाही. तेव्हा साधू म्हणाले, आम्ही तुमची भेट स्वीकारू शकत नाही, कारण आम्हाला त्याची गरज नाही. सध्या आमच्याकडे जेवायला पुरेसे अन्न आहे. बायको म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही उद्यासाठी ठेवा. तेव्हा साधू म्हणाले, उद्याची काळजी करू नका. आमचे परमेश्वर उद्याची चिंता करतील. आजसाठी अन्न नसते तर मी नक्कीच ठेवले असते. व्यापारी पती पत्नीला म्हणाला, आता जाऊया. बायको म्हणाली, तुम्ही अजून तुमच्या प्रश्नाचे समाधान विचारले नाही. आता त्याची गरज नसल्याचे व्यावसायिकाने सांगितले. मी उपाय शोधला आहे. साधूला उद्याची चिंता नाही आणि मला पुढच्या 9 पिढ्यांची काळजी आहे. हा माझा मूर्खपणा आहे. ज्या दिवशी आपले मन व्यसनांपासून मुक्त होईल त्या दिवशी आपल्याला पूर्ण शांती प्राप्त होईल. त्या दिवशी आपल्या जीवनातून दुःखाचा सर्व खुणा पुसल्या जातील. तुम्हाला ही कथा कशी वाटली मित्रांनो? तर तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा.